सर आपण इकडे आज बसलेत, काय प्रश्न आहे सर आपला? आपल्याकडे म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकत्रित आयुष्यमान भारत पंतप्रधान आरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना याच्या अंतर्गत हे सगळे आरोग्य मित्र काम करत आहेत. दिवसेंदिवस शासनाचे नियम बदलतात, आमच्या कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट बदलते, त्यामुळे आमच्या पगारावर परिणाम होतो. मागचा आमचा TPA होता युनायटेड इंडिया कंपनी, त्यावेळेस आम्हाला 15,000 मानधन दिलं जात होतं. पण आता MD इंडिया कंपनी आल्यामुळे आम्हाला तो पेमेंट 15,000वरून तो 11,000वर आला. 4,000 रुपये कमी झालं आमचं पेमेंट. असं न होता शासनाने आमचा एक योग्य तो पेमेंट ठरवावा, कारण हे आरोग्य मित्र हे पद आहे शासनाच्या याच्यामध्ये आणि ही योजना पण काय आहे शासनाचीच आहे. तर एकंदरीत TPA चेंज झाल्यामुळे सर्व जो फटका बसत आहे तो आरोग्य मित्राच्या पगारावर बसत आहे. तर असं न होता योग्य तो पेमेंट. आरोग्य मित्र जे तुम्ही लोक आहेत तुमची क्वालिफिकेशन काय लागते? ग्रॅज्युएशन आणि पॅरामेडिकल वगैरे पण असतात. ग्रॅज्युएशन आणि कॅम्प्युटर कोर्स. तर ग्रॅज्युएशन असताना पण तुम्हाला फक्त 11,000 रुपये सॅलरी, म्हणजे दिवसाचे किती झाले? 350 रुपये. म्हणजे एखादा फॅक्टरीमध्ये लेबर पण त्याच्यापेक्षा जास्त कमवत असेल. हा सर. तर तुमची आता काय मागणी आहे? सफाई कामगार काय म्हणतात मॅडम तुम्ही? सफाई कामगार पण आमच्यापेक्षा जास्त कमवतात. अच्छा. आता मिनिमम खरं म्हणजे सांगायला कुशल वर्ग ग्रॅज्युएशन सांगितलं म्हणजे त्याला त्याप्रमाणे पगार पण वाढला पाहिजे. आज आम्ही हे प्रत्येक वेळी सांगून झालेलं आहे TPA आणि आमच्याकडे आज ना सोसायटीने 10 दिवसाचा निर्णय मागितला होता. 17 तारखेपर्यंत आम्ही वाट बघितली, पण त्या निर्णयानंतर मग अजूनही त्यांनी ज्या मागण्या आहेत त्या तशा ठेवल्या, म्हणून हा संप आम्ही कालपासून जाहीर केला. आपण संप कोणाच्या विरुद्ध म्हणजे कोणाला ऍड्रेस करतात? आम्ही कंपनीला हे करतो. कुठल्या कंपनीला? MD इंडिया कंपनीला. आणि इकडे तुम्ही कलेक्टर साहेबांना तुमची काय पत्र व्यवहार वगैरे दाखवू शकतात का? हो दाखवू शकतो. ते दाखवा ना फर्स्ट वाला. ठीक आहे. कधीपासून करतात आपण हे पत्र व्यवहार? नाही, पत्रव्यवहार आमचा हा 7 तारखेपासून चालू आहे सर. 6 फेब्रुवारी. 7 फेब्रुवारी आपलं पहिलं पत्र गेलं सर. हे निवेदन दिलं होतं, त्या निवेदनानंतर त्याचं उत्तर येणार होतं सर. त्यासाठी हे आमच्या मागण्या आहेत. ते खऱ्या अर्थाने कसं सर, आरोग्य मित्र म्हणजे हे शासनाचा केंद्रबिंदू आहे हॉस्पिटलचा. कारण जोपर्यंत हॉस्पिटलला आरोग्य मित्र असेल तर जर एखादा पेशंट बेनिफिट घेतोय, डायलिसिस म्हणा, किमो म्हणा, तर इमर्जन्सी पेशंट असेल तर आरोग्य मित्रापासून कुठलंही काम होत नाही. मग खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर हॉस्पिटलचा केंद्रबिंदू हा आरोग्य मित्राचा आहे. म्हणून शासनाला एवढंच सांगायचं आहे की आरोग्य मित्राची जी मागणी आहे ती मागणी किमान वेतन कायद्यानुसार हे आम्हाला किती असायला पाहिजे? ते 26,000 कारण ऍक्च्युली या योजनेअंतर्गत यानं 12-13 वर्ष राबवत आहे सर खऱ्या अर्थाने पाहायला गेलं. आणि ऍक्टिव्ह हॉस्पिटलकडून जर पेशंटला व्यवस्थित लाभ भेटतो की नाही, पेशंटचे डॉक्युमेंट्स काय असतात हे सगळं आम्ही व्हेरीफाय करून आणि पेशंटला लाभ देण्याचा प्रयत्न करतो. आणि खरोखर त्याला लाभ भेटतोय की नाही हे पण तपासून बघतो. जर हे सगळं शासनासाठी आम्ही करत असतो तर आमचा पेमेंट वाढलाच पाहिजे असं आम्हाला वाटतं. सर हे करत असताना आम्ही आमच्या लिव्ह असतात, आम्हाला लिव्हही दिल्या जात नाही. आम्हाला मेडिकल लिव्ह वगैरे पण फार कमी प्रमाणात नाही. जर पब्लिक हॉलिडे असला त्या दिवशीही आम्हाला विकेंडमध्ये येऊन ड्युटी करावी लागते. आणि आम्ही त्यांना म्हणाले होते की दरवर्षीला आम्हाला 10% तुम्ही वाढून द्या, 10% आमचा हे झाला पाहिजे, भत्ता वाढला पाहिजे. तर ते म्हणतात की नाही, गव्हर्नमेंट शासन ठरवेल त्याप्रमाणे. शासन प्रत्येक वेळी ते काय ज्यानुसार ते लोक ठरवत असतात. मग सर आम्ही आरोग्य मित्रांच्या एवढ्या कमी पगारावर नोकरी करावी का? या तुम्ही जे आरोग्य मित्र आहेत हे सगळं एका समाजाचे आहेत का वेगवेगळ्या आले आहोत सर? अच्छा. आणि हा पूर्ण आपल्या हा पालघर जिल्ह्यातले आम्ही आरोग्य. त्यांना आरोग्य मित्र हा कुशल कामगार असायला पाहिजे, जवळच्या स्थानिक असायला पाहिजे आणि त्याला सर्व PSCचं ज्ञान असायला पाहिजे. तिथे कोणती PSC आहे, कोणतं उपकेंद्र आहे, कुठून पेशंट येतात आणि गावोगावी जाऊन त्यांना मार्गदर्शन करायचं, पेशंटला योजनेचा लाभ द्यायचा आणि पेशंटला योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात हे सगळं करायचं, पेशंटला गाईड करायचं. हे सगळं काम करत असताना ते आम्हाला अर्धकुशल कामगारासारखा पगार देत आहेत तर ते आम्हाला मान्य नाही.